कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय क्रमांक 1 आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं रंकाळा परिसरात मोठी कारवाई केली. तांबट कमान ते वाशी नाका आणि राधानगरी रोड परिसरात ही धडक मोहीम राबवण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा, फुटपाथवर आणि सार्वजनिक जागेत उभारण्यात आलेल्या हातगाड्या, टपऱ्या, खोकी आणि अन्य अतिक्रमणं हटवण्यात आली. या कारवाई दरम्यान 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. कारवाईची माहिती मिळताच काही विक्रेत्यांनी स्वतःहून गाड्या हटवल्या, तर काहींना पुढील कारवाईचा इशारा देत सूचना देण्यात आल्या. रंकाळा परिसरात वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. विभागीय कार्यालय 1 गांधी मैदान अंतर्गत रंकाळा येथील तांबट कमान ते वाशी नाका या रोडवर अतिक्रमण विरोधी निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या अंतर्गत ज्यांच्याकडं हॉकर्सचा परवाना नाही आहे असे 8 फेरीवाल्यांची गाडी आपण उचलून जप्त केलेले आहेत आणि काल याबाबत अतिक्रमण विभागामार्फत जाहीर सूचनाही दिल्या होत्या की ज्यांचे परवाने नाहीत त्यांनी काढून घ्या म्हणून. त्याप्रमाणे काही लोकांनी काढून घेतलेले आहेत. ही मोहीम अशीच पुढं चालू राहणार आहे. उपशहर अभियंता फुलारी, अनिरुद्ध कोरडे, अतिक्रमण अधीक्षक प्रफुल्ल कांबळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली.